अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवारांनी थेट संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निशाणा साधलाय। विचारधारा सोडली नाही असं सांगून संघाच्या बैठकीला जायचं हा दुटप्पीपणा असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे। शिवशाहू फुले आंबेडकर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या महामानवांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे। कधीही तडजोड केली जाणार नाही। भाजपसोबत गेलो तरी विचारधारा सोडलेली नाही असं अजित पवार वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात। मात्र त्यांच्याच पत्नी खासदार सुनेत्रा पवारांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि पवारांची राष्ट्रवादी तुटून पडली। भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी राष्ट्रसेविका समितीचा कार्यक्रम आयोजित केला। याच कार्यक्रमाला सुनेत्रा पवारही हजर होते। याची माहिती कंगनाने ट्विट करून दिली। आज माझ्या घरी राष्ट्रसेविका समिती महिला शाखेचं आयोजन केलं। आपण सर्वजण एकत्र येऊन सनातन मूल्य, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय चेतना आणखी प्रखर बनवू। आमचा संकल्प आहे की मानव सेवा, राष्ट्र निर्माण आणि सनातन संस्कृतीच्या संरक्षणासाठी सतत कार्य करत राहू। कंगना रनौत यांनीच काही फोटो ट्विट केले, ज्यात या फोटोवरून सुनेत्रा पवार आणि अजित पवारांसह त्यांच्या राष्ट्रवादीला संघावरून आणि विचारधारेवरून घेरलं जाते। आता ते संघातच गेलेत म्हटल्यावर करणार काय तुम्ही? संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली तर काय मोठं आहे? उद्या अजितदादा फुल पॅन्ट घालून गेले तर त्याच्यात हसण्यासारखं काय आहे? रोहित पवारांनाही याच फोटोवरून डिवचण्याची संधी मिळाली। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालतो म्हणायचं आणि संघाच्या बैठकीला जायचं हा दुटप्पीपणा असल्याची टीका रोहित पवारांनी केली। जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती हे सुद्धा कुठेतरी आरएसएसच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे। मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत त्याचं कारणं वेगळी आहेत, पण तिथे गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील, पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल। एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता आरएसएसचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत। मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता, एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला आरएसएसच्या बैठकीला तुम्ही जात असताल, नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील। मग ही दुटप्पी भूमिका आहे आणि आज या राजकारणामध्ये दुटप्पी भूमिका लोकांना नको आहे। मी विचारतो, मला माहित नाही। माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठं जाते ते मिनिट मला माहिती नसतं। आपण आत्ताच विचारलेलं आहे। मी आता विचारतो, का ग कुठं गेली होती? काय खरंच ना, मला म्हणजे कधी कधी तो तुमचा अधिकार आहे, परंतु काय आपण प्रश्न विचारावेत? अजित पवार आलाय वर्ध्यामध्ये, आपल्या वर्ध्याच्या फायद्याचं काय विचारायचं ते दिलं सोडून तरी कुठं ब्रेकिंग न्यूज काय देताय? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून टीका होत असली तरी सुनेत्रा पवारांनी आपल्याला नेहमीच महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते असं म्हटलंय। यामागे राजकीय उद्देश नव्हता। यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या। राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते। त्या बैठकीत विविध राज्यातील महिला सहभागी होत्या। त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते। त्यावेळी मला बोलण्यास सांगितलं तर मी फक्त 2 शब्दात माझी भूमिका मांडली। कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये। समाजातील महिलांचे कार्य समजून घेणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील। अजित पवारांपासून ते त्यांच्या आमदारांनी नागपुरात अधिवेशनाच्या काळातही संघाच्या बौद्धिकाला जाणं टाळलं। भाजपसह शिंदेचे आमदार हजेरी लावतात, पण विचारधारेवर बोट ठेवत अजित पवारांची राष्ट्रवादी संघाच्या कार्यक्रमापासून दूर राहिली। मात्र आता खुद्द सुनेत्रा पवारच संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चर्चेला वाव मिळाला। दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।